नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सांघिक खेळात प्रावीण्य मिळालेल्या किंवा मिळवलेल्या अनेक संघांना आपण या निमित्ताने भेटलो. आज सुद्धा असाच हा क्रीडा प्रकार म्हणजे व्रत वैकल्याच्या निमित्ताने गृहिणींनी गृहिणीसाठी केलेला घरातल्याच गोष्टी वापरून सज्ज झालेला असा हा क्रीडा प्रकार. महाराष्ट्र कलेचा देश या संस्कृतीचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचवला तो इथल्या कला प्रकाराने. श्रावणाच्या रात्री आपल्या सख्यांसह रंगणारा हा संस्कृतीचा जल्लोष म्हणजेच मंगळागौर. कधी टाळी झिम्मा देत पिंगोटा घालत दिंड मिरवत दहीवडा रंगवत वाकड्या झिम्म्यासह मराठी संस्कृतीचा हा जागर पिढ्यानपिढ्या रंगतच आहे. माय मराठीच्या या अजरामर संस्कृतीचं जतन करत मंगळागौर या कला प्रकाराच्या 1000व्या प्रयोगाकडे वाटचाल करणाऱ्या अनघादेव वहिनींना आणि त्यांच्या टीमला मानाच्या पैठणीसह मानाचा सलाम. बाई चहा गवती चहा वटवाघळाची फुगडी पहा पहा तर पहा उठवणी जा आमच्या फुगडीला जागा द्या बाई जागा द्या. तांदूळ सुपात सुप माझ्या हातात तांदूळ सुपात सुप माझ्या हातात कशी मी फिरते घर घर लक्ष्मी फिरे घर भर. बशी बाई बशी काचेची बशी कमळाची फुगडी दिसते कशी फुलात फूल कमळाचं ब्रह्म कमळ म्हणायचं श्री विष्णूला वहायचं बाई वहायचं श्री विष्णूला वहायचं बाई वहायचं. तुम्ही दमतच नाही का कधी? नाही 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 का? ही खेळणं म्हणजे एक मजा असते, एक एनर्जी येते, त्यामुळे दमायला होत नाही जास्त. नाही होत. नाही होत. म्हणजे मग किती वेळ खेळू शकता तुम्ही? आम्ही दिवसातून 3 प्रयोग करतो 2-2 तासाचे. आतापर्यंत किती प्रयोग केले? आतापर्यंत 926 प्रयोग झाले, सगळे सक्सेस झाले आणि उद्या 927वा प्रयोग आहे. दररोज हे सुरूच असतं तुमचं? हा, म्हणजे असं लोकांना वाटत होतं की मंगळागौर म्हणजे काय हो, की एक श्रावणात फक्त चालू होईल किंवा श्रावणातले 4 मंगळवार. पण आता तसं नाहीये. आम्ही ह्या कार्यक्रमाला खूप व्हेरिएशन दिली आहेत आणि थोडंसं डान्सिकल रूप दिलंय, कारण आजकाल त्याची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण म्हणजे लग्न समारंभाला किंवा हळदी कुंकवाला किंवा जानेवारी महिन्यात इव्हन हळद असेल तरी म्हणजे कुठल्याही समारंभाला आम्हाला बोलवतात, उत्सवाला सुद्धा बोलवतात. आणि हो आश्चर्य वाटेल तुम्हाला की डोहाळे जेवण बार्शी ह्या प्रोग्रामला आम्ही जातो. म्हणजे आता मंगळागौर फक्त श्रावणापुरती मर्यादित राहिलेली नाही. आणि तुम्ही किती वेळाचा कार्यक्रम केलेला आहे? 2 तासाचा. 2 तासाची. कोणाची कल्पना संकल्पना? तरी सुरुवातीपासून माझी संकल्पना होती, पण माझ्या एकट्या संकल्पनेमुळे काही कार्यक्रम झाले नाहीयेत. ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि ह्यांच्या सहकार्यामुळेच मी हे कार्यक्रम करू शकले. म्हणजे मग तुम्ही रोज कार्यक्रमासाठी बाहेर असता? रोज असं नाही, पण अगदी डेली शो नसतो, पण तरी महिन्यातून मिनिमम 10 ते 12 शो असतातच असतात. मग ते 12 दिवस मग घरी तुम्ही डबा आणायला सांगता? नाही नाही नाही, घरातलं करून निघतो, सगळ्या घरातलं करून निघतो. हो. प्लस आमच्यातल्या ह्या सगळ्या महिला
नोकरी उद्योग धंदा करून घरचं सांभाळून प्लस आपली मराठी संस्कृती जपतायत. नाही नाही, खूप मोठं काम करताय तुम्ही. पण हे सगळं तुम्हाला शिकवलं कोणी? म्हणजे बेसिक शिक्षण याचं की शिक्षण वगैरे काय नसतं? शिक्षण असं नाही. आता हे पारंपरिक खेळ आहेत. लहानपणापासून आम्ही खेळत आलेलो आहोत. फक्त नवीनपणा जो आम्ही आहोत तो ठिकठिकाणी बघून असं शिकत स्वतःहून केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का फुगड्यांचे प्रकार किती माहिती असतील? 1 2 3 4 5 10. पण आमच्या खेळामध्ये कार्यक्रमामध्ये 21 प्रकारच्या फुगड्या आहेत. फुगड्या? हो. आता झिम्म्यात सुद्धा कितीतरी प्रकार आहेत. 3 टाळीचा झिम्मा, एका हाताचा झिम्मा. मंगळागौर आहे का एखादं स्टोअर असतं ना असं मोठं? तुम्हाला खरं सांगू का 109 कार्यक्रमाचं नाव आहे गोडवा संस्कृतीचा. गोडवा संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न आमचा जपण्याचाच आहे. ठेवा आम्ही घेतलेला आहे असा वसा आणि तो आम्ही जपतोय. आणि वेगवेगळे डबे तिकडे रेडी करून ठेवलेत किचन. तुम्हाला जसा हवा तसा. लग्न समारंभ आहे हा डबा. लग्नाची गाणी घेऊन तेच खेळ लग्नाच्या गाण्यांवर. अच्छा, डोळा जेवण म्हटलं की ते तशी गाणी. पण त्याच्यावरती डान्सही वाढदिवसाला कुठली गाणी वापरता? वाढदिवसासाठी आमची थीम वेगळी आहे. खूप छान. म्हणजे सगळ्यांचीच गप्पा मारायला मिळतात. बरं तुम्ही काय करता? मी सर्व्हिस करते नोकरी कुठे? इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये. कुठे आहात? इन्कम मरीन लाईन्सला. मार्च महिना आला की ओळख दाखवा. नाही एरवी पण कधी पण आपण येऊ शकता. आपण काय करता? मी सौ सुनीता सोमण. मी नर्स आहे. नर्स आहे. म्हणजे इंजेक्शन नाही द्यायची का? मी प्रिया सावंत. मी मेहंदी क्लासेस घेते आणि मेहंदीची ऑर्डर्स वगैरे घेते. मेहंदी मग ते असं पॅकेज असतं का की मेहंदी पण मिळेल, मंगळागौरीचा डान्स पण मिळेल, असं सब कुछ मिळेल? तसंच समजस. मी सोनाली साळवी. मी घरच्या घरी डब्यांचं आणि हे करते. घरच्या घरी डबे काही म्हणजे डबे आणि देते बनवून. डबे बनवता? जेवणाचे डबे आणि म्हणजे तुम्ही स्टीलचे डबे बनवता घरात? जेवणाचे डबे. जेवणाचे डबे बनवतात. मी रवीना घाग. रवीना घाग. मी आता 12वीची एक्झाम दिली का परीक्षा? पास झाली. आता 13वीला गेली. 13वीला गेलीस? चला बरं झालं. अभिनंदन, शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. माझं नाव स्नेहा संदीप शिराळकर. मी दादर शिवाजी पार्क इथे राहते आणि माझा सुद्धा स्वतःचा कॅटरिंगचा बिझनेस आहे. म्हणजे बघा आमच्याकडे मेहंदी काढून मिळेल, आम्हाला जेवणाची व्यवस्था आम्ही करू आणि मग सगळं झालं की मग आम्ही तुम्हाला कुठली गरज लागली तर आम्हाला टॅक्स भरायचे राहिले. आजार पण आला तर ही आहे. Very good. म्हणजे सगळं त्यांनी टीम ठरवताना तशी सगळी टीम आहे आमची एक चांगली. आमची टीम आहे एक चांगली. कळतंय, कुटुंबच वाटायला लागलं. नमस्कार. नमस्कार. मी रीमा सहस्त्रबुद्धे. मी TYBL आहे विल्सन कॉलेज. विल्सन कॉलेज. विल्सन मग तिकडची सगळी अशी परंपरा आणि सगळी वेगळी असेल ना? हो नाही पण आम्ही मराठी वाङ्मय मंडळात हे सगळं करतो म्हणजे. वा वा वा. शुभेच्छा. थँक्यू. मी अपूर्वा देव. मी आता HSCची एक्झाम दिली. आता FYBMSला ॲडमिशन घेतली. शुभेच्छा आहेत. थँक्यू. नमस्कार. सो अनघा अभयदेव. हा ग्रुप आम्ही स्थापन केला सगळ्यांनी मिळून आणि मी शिवाय सिरियलमधनं कामं करते. बऱ्याचशा सिरियल ॲड मॉडेलिंग करते. शिवाय माझं लिखाण आहे आणि छोटी छोटी नाटकं वगैरे लिहिते आणि कविता करते बऱ्याचशा. शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि ही एक माझी मैत्रीण आहे निमिषा मोकाशी म्हणून. नमस्कार. पण ती मूकबधीर आहे. अच्छा. पण तिने कुठल्याही प्रकारचं कानाला यंत्रही लावलेलं नाहीये. पण डोळ्याच्या आविर्भावावरनं किंवा हाताच्या ॲक्शनवरनं ती तंतोतंत खेळ ओळखते आणि परफेक्टली खेळते. सांगायचं वैशिष्ट्य आहे की ती साऊथ इंडियन आहे आणि तरी सुद्धा ती अतिशय सुंदर असे खेळ खेळते आणि सगळ्या कार्यक्रमात ती आमच्याबरोबर असते. शुभेच्छा. मी रश्मी सहस्त्रबुद्धे. माझं इमिटेशन ज्वेलरीचं दुकान आहे गिरगावात. अच्छा म्हणजे हे सगळे दागिने तिकडचे? लग्नात दागिने सुद्धा मिळतील. बरं धन्यवाद. आणखीन काय? नमस्कार. मी सुप्रिया मिलिंद पूर्णा पात्रे. मी विलेपार्ले इथे राहते. मी शिक्षिका आहे शाळेमध्ये. वा. नमस्कार. मी सौ प्रणिता सुजी. मी अर्बन हेल्थ सेंटर बँड्रा ईस्टला ECG टेक्निशियन आहे. कोणाचा ठोका चुकला की माझ्याकडे यायचं ECG काढायला. म्हणजे असंच म्हणतोय. म्हणजे बघणाऱ्यांचाही चुकला तरी सुद्धा ECG काढून मिळेल. नक्कीच मिळेल. शुभेच्छा. धन्यवाद. चला असं हे सगळं गोडवा संस्कृतीचं कुटुंब की जे संस्कृती खचाखच अशी भरलेली आहे आणि आजच्या पिढीला किंवा आजच्या या सगळ्या धावपळीच्या युगामध्ये सुद्धा ती संस्कृती जतन करण्याचं एक वेगळं काम गेले 926 प्रयोग अविरत सुरू आहे.